माझा जो छत्रपती संभाजीराजे आहेत सर, आपण शिवजयंती साजरी होत आहे, संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण विश्व आज छत्रपतींची शिवजयंती साजरी करत आहे. कशा पद्धतीनं त्याचा विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे? आज 350 वर्ष होऊन गेले तरी शिवाजी महाराजांना आपण स्मरण करतो. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या सर्वांसाठी हा उत्सव आहे. मला आनंद आहे की आज दिल्ली राजधानीत सुद्धा शिवाजी महाराजांची जयंती तेवढ्याच थाटामाटात सुरू होती. एक 7-8 वर्षाच्या अगोदर आम्ही सगळे एकत्र आलो आणि शिवाजी महाराजांची जयंती सुरुवात केली आणि पहिल्या शिवजयंती राष्ट्रपती सुद्धा आले होते. पण छत्रपती शिवाजी महाराज हे विश्ववंदनीय आहेत. त्यांचा पराक्रम इतका मोठा आहे की आज 350 काय 450 वर्ष होऊन गेले तरी आपण त्यांना स्मरण करतो आणि शिवाजी महाराजांचा जय जयकार व्हावा, शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी चालत पाहिजे. पण हे सगळं होत असताना ही खंत सुद्धा मला आहे की ज्या गडकोट किल्ल्यांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्य उभा राहिलं आणि ते हिंदवी स्वराज्य उभा राहत असताना ते गडकोट किल्ल्यांचं संवर्धन तर आपण काय करतो. मी प्रयत्न केला, मी सरकारला सांगितलं ते रायगड प्राधिकरण स्थापन झालं, रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू झालं. पण रायगड किल्ल्याच्या बरोबर अनेक दुर्गराज रायगड किल्ल्याच्या बाकी सर्व शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं सुद्धा संवर्धन जतन कसं करता येईल याच्यावर सरकारने सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे. पण ज्या पद्धतीनं आपण म्हणताय गड किल्ल्याचं ज्या पद्धतीनं सौंदर्यीकरण होण्याची गरज आहे, त्यांचा विकास होण्याची गरज आहे. एवढ्या वर्षापासून जर बघितलं तर एकीकडे पूर्वी महायुतीचं सरकार होतं, आता ही महायुतीचं सरकार आहे. राज्य सरकारकडे हा विषय आहे, मोठ्या प्रमाणात निधी देण्याची गरज आहे. हे सरकार कुठलेही असू दे, शिवाजी महाराज हे सर्वांचे आहेत. शिवाजी महाराज हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे. पण बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर, पण शिवाजी महाराजांच्या माध्यमातून जे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, जे संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, ताराबाई राणी त्यांनी पुढे नेलं आणि सगळ्या मावळ्यांनी पुढे नेलं, त्याचं प्रतीक म्हणजे हे किल्ले आणि म्हणून गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन होणं गरजेचं आहे. मी आज नाही, मी अनेक वर्षापासून बोलतोय. दुर्दैवाने नुसतं रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू दिलंय, पण रायगड किल्ला हा रायगड मॉडेल प्रमाणे बाकीच्या गडकोट किल्ल्यांचं सुद्धा संवर्धन जतन व्हावं ही माझी सरकारला विनंती राहील. धन्यवाद. हे होते छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट सांगितलंय की राज्यातील गडकिल्ल्यांचा देखील विकास होण्याची गरज आहे. त्यासाठी ज्या पद्धतीनं बघितलं जातं की साधारणतः जर बघितलं यातून कुठेतरी राज्याचे जे गडकिल्ले मागे पडले विकासातून ते कुठेतरी विकसित व्हावे आणि सौंदर्यीकरण व्हावं असा त्यांचा प्रयत्न असणार आहे. नवी दिल्लीहून प्रकाश प्रशांत संजू जे टीम लोकमत.